ऑपरेशन टायगरसाठी कंबर कसलेली एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमकपणे मैदानात उतरली। विशेष म्हणजे शिवसेनेतील इनकमिंगमुळे सत्ताधाऱ्यांमध्येही भीती असल्याचं वक्तव्य करत बच्चू कडूंनी मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादीला डिवचलं। 6 बंडखोरांना आपल्या झेंड्याखाली घेतल्यानंतर शिवसेना महायुतीतील सर्वाधिक खासदार असणारा पक्ष ठरला। त्यामुळे आता आमदारांचीही फोडाफोडीचं लक्ष शिंदेंनी समोर ठेवल्याचं बोललं जातंय। दरम्यान बच्चू कडूंनी फोडाफोडीची जबाबदारी अप्रत्यक्षपणे नवनिर्वाचित विधान परिषद उपसभापती सचिन अहिरांवर टाकल्याचं दिसतंय। सचिन अहिरांनीही नवे राजकीय संकेत दिले। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पाडण्याचा चंग बांधलेल्या शिवसेनेमुळे मित्रांमध्येच तर अस्वस्थता नाही ना, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। आता सचिन आला तर त्याची टीम येणार ना क्रिकेटची। त्याच्यानं कसं आहे, हा सत्तेतल्या मित्राला झटका आहे आणि सत्तेच्या बाहेरच्या लोकांना झटका आहे आणि सचिन सोबत टीम आल्याशिवाय राहणार नाही। सचिन ही काफ़ी है ना, टीम की क्या जरूरत है। पहले मुझे तो मैच खेलने दो, कुछ स्कोर मुझे बनाने के बाद दूसरे प्लेयर को लाऊंगा। बच्चू कडू जर ज्योतिषी असतील तर त्यांना हे माहिती असेल, परंतु मला तर हे माहिती नाही। दुसरी गोष्ट बघा, जो जातोय त्याला उद्धव साहेबांनी जाहीर केलेलं आहे, ज्यांना कोणाला जायचं आहे ते जाऊ शकतात, आम्ही रोखणार नाही, बरोबर आहे। त्यांना कोण आला तो कोण गेला याच्याशी मतलब नाही, त्यांना जनतेशी बांधिलकी आहे, त्यांचं काम करत राहिलेले आहेत। त्याच्यामुळे आता बच्चू कडूंचे इकडचं जे काही राजकीय भाष्य आहे मी तर काय ऐकलेलं नाही आहे। तेव्हा बच्चू कडूंनी हे विधान केल्यानंतर आता भाजपनं यावर पलटवार केलेला आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे। कडूंनी नावाप्रमाणे कडू वातावरण या ठिकाणी या महायुतीमध्ये करू नये। ते आमचा घटक पक्ष आहेत, ते शिवसेना या घटक पक्षात आलेत, ते प्रहार संघटनेचे आता राजकीय पक्षाचे प्रमुख नाही राहिलेले, याची जाणीव आणि भान त्यांनी ठेवावं आणि वातावरण कलुषित होईल। मी मोठा तू मोठा, माझ्यामुळं की तुझ्यामुळं, हे मला वाटतं टाळायला पाहिजे। अशा प्रकारची माझी मित्रत्वाचा त्यांना सल्ला राहील। बच्चू कडू म्हणत आहेत की आमच्यासोबत सचिन आला आहे, लवकरच बाकी टीम देखील सोबत येईल। त्यांचं अस्तित्व त्यांनी आता पूर्णपणे विलीन करून टाकलेलं आहे, त्यांना कुठे उत्तर देऊ आम्ही?